बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्यानंतर महिलांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज खामगाव यांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनानुसार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी चिखला येथे आधीच स्थापित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटविण्याचा व विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला। या प्रकारास गावातील महिलांनी विरोध केला असता त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले, तसेच महिलांना व लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। एका 4 वर्षीय मुलालाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच या प्रकरणात कठोर कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। 25 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास खामगाव बंदसह विविध लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील तालुका लोणार गाव चिखला या गावामध्ये मागील काही दिवसापासून चालू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आधी बसवण्यात आला आणि नंतर तो हलवण्यासाठी तिथे काही चर्चा आणि सभा सुरू झाल्या, पण तो पुतळा हलवण्यासाठी आपल्या समाजातील काही महिलांनी, काही महिला प्रतिनिधींनी त्याला विरोध केला आणि तो विरोध करत असताना त्या गावातील काही मी तर त्यांना नालायकच म्हणेल अशा माणसांनी त्या महिलांवर जो त्या बाचाबाचीत जो अत्याचार केला, त्यांच्या अंगावरील जे कपडे फाडले, त्यांच्यावर त्यांची जी हालअपेष्टा केली ती हालअपेष्टा फार निंदनीय होती। कारण महाराष्ट्रात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण जो महाराष्ट्र चालतोय अशा महाराष्ट्रात जर महिलांवर असल्या प्रकारचे अत्याचार होत असतील तर नक्कीच तिथल्या अत्याचार करणाऱ्या आरोपांना शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथे उपस्थित झालो आहे निवेदन देण्याकरता। आणि आमची एवढीच मागणी आहे की त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून यानंतर जर महिलांवर कोणी अत्याचार करू पाहत असेल तर नक्कीच त्याला ती सबकच मिळेल। म्हणून आमची सर्वांची ही विनंती आणि मागणी आहे की त्या नराधमांना किंवा त्या आरोपांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जे पुतळ्याला विरोध करणारी घटना या महाजिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये झाली। महाजिजाऊंचं जिल्हा असलेला बुलढाणा जिल्हा आणि या घटनेमुळं सर्व शिवप्रेमी, सर्व सकल हिंदू समाज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणे आणि एखाद्या महिलांचे कपडे फाडूस तर तिला विरोध करणे ही आपली संस्कृती नाही आहे। ज्या लोकांनी घटना केलेली आहे तिचा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जे थोर महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जी परवानगी आहे या परवानगी देताना यात काही कठोर अटी टाकलेल्या आहेत। म्हणून जिल्हा स्तरावर एक समिती बनवून कला आणि वास्तुशास्त्र ह्या ज्या 2 परवानग्या आहेत ह्या जर 2 परवानग्या जर शिथिल केल्या आणि याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की कुठेही पुतळ्याचा वाद निर्माण होणार। थोर महापुरुषांनी समाजाला एक वेगळी दिशा देऊन शिका संघटित वा संघर्ष कराप्रमाणेच सर्व थोर महापुरुषांनी चांगली शिकवण दिलेली आहे। या शिकवणीप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीने आचरण केलं पाहिजे। माझी पुन्हा सरकारला विनंती आहे की ज्या नराधमाने कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी, यावर कठोर कारवाई करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा कायदा चालवून त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी करतो।